तुम्ही त्याला विचारत का? अगं सुभद्रे, ते सर्व सोड. आधी मला एक चिन्ह ते पाहू. कृष्णाच्या बोटाला फार मोठा घाव झालाय, रक्तही खूप वाहतंय. चिन्ह दे लवकर. काय घाव झालाय? केवढा घाव झालाय? खूप रक्त आलंय का? अगं अगं, एवढा काय व्हायला तो करत तरी काय होता? अगं सुभद्रे, तुला काहीच आहे का नाही? मी चिंधी न्यायला इतकं धावत आलोय आणि तू प्रश्नावरती प्रश्न विचारतेस. चिंधी नाही असं तरी सांग, म्हणजे मी निघतो. मुनिवर थांबा. मुनिवर, यात सगळे बनारसी शालू आहेत आणि यात सर्वात इरकल लुगडी आहेत आणि यात सगळी तर माहेश्वरी लुगडी आहे. अगं सुभद्रे, तुझ्याकडे कुठल्या प्रकारचे लुगडे हे बघायला इथवर आलं नाहीये. चिन्ही दे पटकन. यात सगळी जुनी लुगडी आहे, पण सगळी वापरता येण्यासारखी आहे. पाडता येण्यासारखे एकही लुगडे माझ्याकडे नाही. नारायण नारायण. आता मी द्रौपदीकडेच जातो. माझे गुलाबी लुगडी कुठे? नारायण 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 नारायण. द्रौपदी, अगं द्रौपदी, नारायण नारायण. प्रणाम मुनिवर. अगं द्रौपदी, मला पटकन एक चिंधी दे बघू. का? काय झाले मुनिवर? अगं द्रौपदी, कृष्णाच्या बोटाला फार मोठा घाव झालाय, रक्तही खूप वाहतंय. काय? मला सत्वर कृष्णाकडे घेऊन चला. चल. नारायण 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 नारायण. कृष्णा, बघू काय झाले ते. द्रौपदी, काय हे? क्षणाचाही विलंब न करता माझ्यासाठी तू अंगावरील उंची वस्त्र फाडलेस. ही फक्त चिंधी नसून भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक आहे. आजपासून या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध पौर्णिमेला सर्व बहिणी आपल्या भावांना प्रेमाचा एक धागा बांधतील व भाऊ सुद्धा बहिणींना रक्षण करण्याचे वचन देतील. आजचा हा दिवस कायम भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाईल. मुनिवर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल. नारायण नारायण.